तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आज सकाळ सकाळीच बघा जायचं होतं आपल्याला कराडला. पाहुण्यांच्यातलं एक लग्न होतं, त्यामुळे बहिणीला म्हणलं वळव गाडीत तोपर्यंत. पावसाचं वातावरण होतं, त्यामुळे म्हणलं लवकर जाऊन माघारी यावं. गेल्या गेल्या पहिलं पाहुण्यांनी जेवायलाच बसवलं. म्हणलं पहिले जेवण घ्या. आता जेवणात मेनू बघा, पुलावा एक होता, ही लॉलीपॉप होतं. तिथून जेवण वगैरे करून झाल्यावर आलो मामाच्या दुकानात. थोडं काम होतं, थोडंफार आपल्या दुकानाचं सामान होतं. चार्जर एक घ्यायचा होता आणि ॲपलचं कवर वगैरे होतं बारीक. तिथलं काम झाल्यावर आलो डायरेक्ट कराडमध्ये. आज गावात काकांच्या दुकानाचं एक सामान होतं, ते घेत कराडवर न येता येता ऋषाच्या हॉटेलवर थांबलो. ऋषा म्हणला एक सरप्राईज दाखवत तुला. ऋषानं घेतलेली गाडी घेतलेली विषय कोणाला माहीतच नव्हता. घरी येऊन फ्रेश वगैरे झालो. आता आपल्याला जायचं होतं पुसेगावला, मामाच्या गावाला काम होतं. नागटांमध्येच गाडीत पेट्रोल वगैरे टाकून घेतलं सगळं. आलो डायरेक्ट पुसेगावमध्ये. पुसेगावमध्ये आलेल्या सगळ्या मंडळांनी एकदम खतरनाक डेकोरेशन केलेलं आहे. प्रत्येक मंडळाच्या समोर अशा बघा कमानी केलेल्या आहे. खतरनाक डेकोरेशन होतं सगळ्या मंडळांचं. तिथून काम झाल्यावर घरी येताना बाहेरून सेवागिरी महाराजांचं दर्शन घेतलं आणि काशीला आलो. काशीमध्ये आल्यावर संध्याकाळी काही दोहाच होता. 2 बँजोंची खुन्नस चालू होती गावात. एका साईडला होता अजिंक्य बँजो आणि एका साईडला होता कराडचा संघर्ष बँजो. काय कोण कोणाला सुट्टीच देत.